एका लग्नाची दुसरी गोष्ट। ऐक ना, प्रभातचा फोन आला होता। वाटलंच मला। बोला, काय म्हणाला? अगं मी ना, सॉरी, म्हणजे मी त्याला ना घनादादाच्या पाठदुखीबद्दल सांगितलं, तर तो असं म्हणाला की त्याचे बाबा पहिलवान आहेत ना, तर ते असं म्हणाले की मी स्वतः पोराची पाठ रगडून देतो, म्हणजे उद्या उड्या मारत दिल्लीला जाईल असं म्हणाला। नाही नाही, त्याचे बाबा असं म्हणाले असं प्रभात म्हणाला। पहिलवान आहेत ना ते? हो, त्यांनी रगडणं म्हणजे देवा, अगं आपला घना नाजूक आहे ग, असं नको। काय करू मी गणेश, मला सांग ना। मी, तू रडू नको प्लीज, ऐक ना रडू नकोस तू, ऐक। टी शर्ट काढ। नको नको, ऐक हे बघ, जरी मी डॉक्टर नसले किंवा नर्स नसले तरी तू पेशंटच आहेस ना गणेश, हा? त्यामुळे हे तुला लावलं ना की तुला बरं वाटेल। आणि बघ, माझ्या पप्पांना जर काही झालं असतं तर त्यांना मी लावून दिलं असतंच की नाही असं, किंवा आपल्या घरात कुणालाही काहीही झालं असतं तरी मी हे सगळं केलं असतंच ना गणेश, हा? आपण एक काम करूया, मी लाइट्स बंद करू का? जरा कमी ऑकवर्ड होईल आपल्याला। हा, बेटर। गणेशश्याम, थोडासा झोपायचा प्रयत्न कर, लागेल झोप। मी आहे इकडे, हा? कुठे काय बोलायचं कळत नाही हो। आता त्या प्रभातला फोन करून सांगितलं की घनाची पाठ धरलीये म्हणून। आता त्याचे वडील पैलवान आहेत ना, मग ते म्हणाले की मी येतो आणि घनाची पाठ रगडून देतो। वा काय भाऊजी, पैलवान आहेत ते? पैलवान आहेत, हा, त्यांची व्यायामशाळा आहे। हा, आणि मग त्यांनी पाठ रगडणं म्हणजे घना नाजूक आहे हो आपला, मग म्हणजे ते रोगापेक्षा इलाज भयंकर नको ना? अगं येऊ देत ना त्यांना आपल्या घरी, त्यानिमित्तानं आपल्याला त्यांची मेजरमेंट, त्यांच्याशी आपली ओळख होईल ना। येऊ दे, बोलतो, येऊ दे। घना, ए घनश्याम, अरे काका, किती वेळ झाला? काय म्हणते घनाची पाठ? बरी झाली पण? हा, म्हणजे मी त्याला रात्री जेल लावून दिलं ना। मी जेलमुळे बरी झाली का तुझ्या हातांमुळे? लाजली? मग घना काय म्हणते पाठ? कालच्या पेक्षा आज खूप जास्त आराम आहे। हे बघ, खूप दुखत असेल ना तर माझ्या अरे माझी पाठ दुखते आणि हसता तुम्ही, काय झालं? मी अरे काय माझ्या मस्त जोरदार, हा गौडदौड म्हणजे तुझी, हा? नाही हे बघ, तुला वाटतं तसं काही नाही। मी नको तू सांगू नको कोणाला, माझं मी कोणालाही सांगणार नाही, माऊला सांगतो, माऊ सगळ्यांना सांग। अरे नको रे, नको, डोक्यावर घेतील, नको दिघा काका। माऊ माझं कानातलं मी घालतो हल्ली कानात, दिघा काका। काय बोलतोय? अरे यार, एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।